नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 27 सप्टेंबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, नुकतेच भारतातील चौथे पूर्णपणे सौर ऊर्जा गाव कोणते बनले आहे? ओके, याचं उत्तर असेल ऑप्शन ए धोर्डो, गुजरात। ओके, तर गुजरातमधील धोर्डो हे गाव नुकतेच भारतातील चौथे पूर्णपणे सौर ऊर्जा गाव म्हणून म्हणजे बनले आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हे जे गाव आहे हे चौथे पूर्ण सौर ऊर्जा गाव म्हणजेच अशी एक गाव जे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालते आणि गुजरातमधील धोर्डो हे राज्यातील चौथा पूर्णतः सौर ऊर्जा गाव बनले आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिले गाव बनले होते पूर्णपणे सौर ऊर्जेवरचे पहिले गाव होते मोढेरा, भारतातील हे पहिले सौर ऊर्जेवरचे पहिले गाव होते। ओके, दुसरे होते सुखी, गुजरातमधील दुसरे गाव हे सुखी होते। ओके, जे की पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे होते। ओके, आणि तिसरे गाव होते सौर ऊर्जेवर चालणारे मसाली, ते पण गुजरातमधील आहे। ओके, तर एवढी माहिती तुम्ही लक्षात ठेवायची आहे। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 2 बघा, रागासा चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिले आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी जपान। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जपान या देशाने रागासा या चक्रीवादळाला हे जे चक्रीवादळ आहे ते चर्चित आहे। ओके, आणि या चक्रीवादळाला रागासा हे नाव जपान या देशाने दिले आहे। ओके, तर बघा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा रागासा हे नाव जपानच्या हवामान विभागाने दिले आहे। हे एक उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आहे ज्याचा विकास प्रशांत महासागरात झाला होता आणि या चक्रीवादळाचा संबंध फिलिपिन्समधील घटनांशी होता। ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 3 बघा, भारतातील कोणते राज्य परदेशी गुंतवणुकीमध्ये पहिल्या स्थानावर आहे? याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं महाराष्ट्र भारतातील परदेशी गुंतवणुकीमध्ये पहिल्या स्थानावर आहे। ओके, तर सध्या जी लिस्ट आहे त्यामध्ये महाराष्ट्र हे पहिल्या नंबरवरती आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 4 बघा, नुकतेच जगातील पहिले व्हॉट्सॲपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे भारतातील कोणते राज्य बनले आहे? ओके, तर बघा, जगातील पहिले व्हॉट्सॲपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे भारतातील राज्य म्हणजे आंध्र प्रदेश आहे। ओके, तर बघा याचं उत्तर असेल ऑप्शन डी आंध्र प्रदेश। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 5 बघा विद्यार्थी मित्रांनो, नुकताच कोणत्या देशाने विदेशी विज्ञान आणि तंत्रज्ञान तज्ज्ञ आकर्षित करण्यासाठी के व्हिसा नावाचा नवीन प्रकारचा व्हिसा सुरू केला आहे? विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा। ओके, तर बघा या देशाचं नाव आहे चीन। ओके, तर ऑप्शन बी याचं उत्तर असेल चीन। ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 6 बघा, नुकताच 62 वर्षानंतर कोणत्या लढाऊ विमानाने भारतीय हवाई दलातून निरोप घेतला आहे? याचं उत्तर असेल MiG-21। ओके, तर MiG-21 या विमानाने नुकताच 62 वर्षानंतर भारतीय हवाई दलातून निरोप घेतला आहे। ओके, चला बघा, MiG-21 हे एक सिंगल इंजिन सुपरसॉनिक इंटरसेप्टर फायटर विमान आहे, ज्यामध्ये हे जे विमान आहे ते सोव्हिएत युनियनमध्ये डिझाईन केले होते। ओके, हे जे विमान आहे ते सोव्हिएत युनियनने बनवले होते। ओके, आणि सोव्हिएत युनियनकडून भारताने हे विमान विकत घेतले होते। ओके, तर भारताने हे जे विमान आहे ते 1963 साली भारतीय वायुसेनेमध्ये सामील केले होते। ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा आपण। प्रश्न क्रमांक 7 बघा, नुकतेच निवडणूक आयोगाने किती राजकीय पक्षांना यादीतून वगळले आहे? याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी 474। ओके, तर बघा 474 राजकीय पक्षांना नुकतेच निवडणूक आयोगाने आपल्या राजकीय
यादीतून वगळले आहे. ओके, तर 474 जे पक्ष आहेत यांना यादीतून वगळण्यात आले आहे. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 बघा. आशियातील सर्वात मोठे रेल्वे ऑपरेशन्स कमांड सेंटर कुठे स्थापन करण्यात आले आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन डी, साबरमती. साबरमतीमध्ये नुकतेच आशियातील सर्वात मोठे रेल्वे ऑपरेशन्स कमांड सेंटर सुरू करण्यात आले आहे. ओके, तर याची स्थापना करण्यात आली आहे. ओके, प्रश्न क्रमांक 9 बघा. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती कोणत्याही समुदायाला अनुसूचित जमाती म्हणजेच STचा दर्जा देऊ शकतात? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, कलम 342 नुसार. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय म्हणजेच राष्ट्रपती जे आहेत ते 342 नुसार, कलम 342 नुसार कोणत्याही समुदायाला अनुसूचित जमाती म्हणजेच STचा दर्जा देऊ शकतात. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे, आजचा शेवटचा प्रश्न आहे. 2025मध्ये सरकारने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच CDS म्हणजेच भारताचे जे CDS आहेत म्हणून कोणाचा कार्यकाळ 2026पर्यंत वाढवण्यात आला आहे? ओके, याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, अनिल चौहान. तर अनिल चौहान म्हणजेच सध्याचे जे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत त्यांचा कार्यकाल 2026पर्यंत वाढवण्यात आला आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.